हा लढा जिंकायचा सुद्धा. आणि तुम्ही काळजी नका करू, हे पठ्य आहे ना. आता तुम्ही एक दिवस पटवून देऊ नका. त्यांनी डाव साधलाय, त्यांनी डाव साधला. कॅबिनेट बैठकीत सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करू म्हणून सांगितलं. आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली. दोघही माझ्याशी बोलले. परळीतून जाहीर करतोय मी ते. मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण. नाही अंमलबजावणी केली, खोटं बोलून पुन्हा डाव साधला आणि आदर्श आचारसंहिता लागली. त्यांना माहित होतं आचारसंहितेत काय करता येत नाही आणि माझ्या समाजालाही माहिती आचारसंहितेत आता काय करता येत नाही. पण तेही विसरून गेले. आदर्श आचारसंहिता संपली की गाठ आपल्या बरोबरच आहे. पुन्हा सुट्टी नाही, काही झालं तरी नाही. मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत निघालं. पण इथून या बीड पासून महाराष्ट्रात विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात चालू आहे. पुन्हा एकदा सांगतो, पालकमंत्र्या सुद्धा लक्ष पाहिजे हो याच्या. कस काय होत हे गुन्हे? खोटे गुन्हे दाखल होतेच कस काय? दोघांचं एकमत नाही ना, गृहमंत्र्याचं त्यांचं. आपण बळच कोणाच्या विरोधात बोलत नाही. त्यांनी एकदाच चुकले होते तर एकदाच बोललो होतो. त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकले आणि बोलायचं बंद केलं. त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकली, मी समाजासाठी काय केलं म्हणलं, जाऊ द्या, चांगला माणूस दिसतोय. आता एवढे मोठे गुन्हे व्हायला लागले, पालकत्व तुमच्याकडे, आम्हाला तुम्हालाच भांडावं लागणार आहे. ज्याच्याकडे पालकत्व त्याच्याशीच भांडावं लागतं, त्याच्याकडेच नाराज व्यक्त करावं लागतं. तुमचं काम आहे. जाणून बुजून असं का होतंय या विषयावर गृहमंत्र्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री मोठे का एसपी मोठे? ते म्हणले मी नाही सांगितलं. एसपी साहेबाला काय स्वप्न पडलं का बळच गुन्हे दाखल करायला? तुम्ही सांगायच्या अगोदरच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.